वर्गमूळ. आता वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला एकच महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे रे? सगळ्यांना माहिती. काय महत्वाचं रे? एक ते तुम्हाला 10 पर्यंतचे वर्ग आले पाहिजे. काय आले पाहिजे? वर्ग. ठीक आहे. तर 1 ते 10 पर्यंतचे मी वर्ग लिहितोय. म्हणजे तुम्हाला अजून इझी जाईल. ठीक आहे. 1 ते 10 पर्यंत मी वर्ग लिहितो. ठीक आहे. 9चा वर्ग आणि 10चा. चला सगळे चॅट बॉक्स मध्ये वर्ग टाकायचे. सगळे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग टाकून घ्या. सगळ्यांनी टाकायचं. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग, 7चा वर्ग आणि 8चा, 9चा वर्ग आणि 10चा वर्ग. ठीक आहे. चला सगळ्यांना व्यवस्थित वर्ग दिसते. ठीक आहे. चला सगळ्यांना दिसते. आता वर्गमूळ काढते वेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता मी एक आपण संख्या घेऊ. आपल्याला तर वर्गमूळ तर तुम्हाला सगळ्यांना 1 ते 10 पर्यंतचे वर्गमूळ तर येतात. ठीक आहे. युगेंद्राने टाकलेलं आहे. ठीक आहे. चला बऱ्यापैकी आलेले आहेत. 10 जण आहेत बस झाले. आपल्याला ओके 6 नवीन टाकलेले आहेत वर्ग पण. ओके छान. ज्याने ज्यांनी टाकले त्याचं वेलकम. बघा आता काय करायचं बघा सिंपल. आता बघा एक तुम्हाला काय करतो वर्गमुळात संख्या देतो आणि तुम्हाला त्याचं काय करायचं आहे वर्ग काढायचं आहे. ठीक आहे. बघा आपण वर्ग काढूया. 576 वर्गमूळ 576चा वर्गमूळ आणि वर्गमूळचं आपलं सिम्बॉल असं असतं लक्षात ठेवा. बघा वर्गमूळचं काय सिम्बॉल बंद करा आता चार्ट बस झाली. हे सिम्बॉल आहे. आता वर्गमूळ कसं काढायचं हे आपल्याकडे ट्रिक आहे. आता तुम्हाला जर पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट 26 सांगून टाकते बरोबर. म्हणजे मला माहिती आहे 576 आहे 26चा वर्ग 576 26 काय आहे वर्ग आहे बरोबर. 576चा वर्गमूळ काय 26 लक्षात ठेवा बरोबर. 576चा वर्गमूळ 26 बरोबर. ठीक आहे. तर बघा कसं काढायचं बघा. आता शेवटचे 2 अंक आहेत बघा लक्षात असू द्या. ओके 24 एक जणांचा आलेला. ओके युगेंद्र 24 म्हणते. ओके ठीक आहे छान. चुकीचं टाकलेलं त्याचं वेलकम. ठीक आहे. बघा आता हे 2 शेवटचे अंक आहेत. ठीक आहे. याला आपण अंडरलाईन करूया. खाली आपण काय केलं मार्क केले. बघा आता 6 जे शेवटचा जो अंक आहे एकक स्थानचा हा 6 जो आहे कोणाकोणाच्या वर्गामध्ये येतोय 6 एकक स्थानी 6 तर एकक स्थानी 6 4च्या मध्ये येतो आणि नंतर 6 कुठे येतो रे 6च्या मध्ये बरोबर. एकक स्थानी लक्षात ठेवा एकक स्थानी. तर मला सांगा आता ओके 24चा वर्ग बरं 576 हा 24चा 576 वर्गमूळ 24 आहे बरोबर. ठीक आहे बघूया 24 आहे का आपण चेक करूया. 576 मला पण माहिती नाही. ठीक आहे कशाचा आहे ते. ठीक आहे बघा कसं चेक करायचं आता बघा एकक स्थानी काय इथं आता इथे एकक स्थानी 6 आहे बरोबर. कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 6 आहे बघा वर्गाच्या 4च्या आहे 6 आणि 6 6 36 बरोबर. म्हणजे इथे लिहितोय 4 आणि 6च्या याच्यात काय आहे एकक स्थानी 6 आहे बरोबर हे 6. मग आता शेवट काय बघायचं सिंपल. हा जो 5 आहे हा जो 5 आहे 5 कोणाच्या वर्गाच्या संख्येमध्ये मध्ये येतो 5 बघा 2 आणि 3च्या मध्ये 5 येतो का ना बाळांनो. 2 आणि 3च्या मध्ये 5 येतो का नाही 5 येतोय. मग काय करायचं हे 5 इथे लिहायचं असं जशाचं तसं 5 लिहिलं. ठीक आहे. बघा 5 जशा तसं लिहायचं नाही सॉरी. बघा काय करायचं कोणाकोणाच्या दोघांच्या मध्ये येतो रे 2 आणि 3च्या मध्ये. मग 2 इथे लिहा आणि 2च्या समोर कोण आहे 3 या दोघांचा गुणाकार म्हणजे काय झालं 3 दोन्ही 6 बघा 3 दोन्ही 6. हे बघा छोटा अंक घेतला आपण 2 आणि या दोघांचा गुणाकार 3 दोन्ही 6. आता हे 6 पेक्षा हा 5 लहान आहे का मोठा आहे बाळांनो लहान आहे. लहान आहे म्हणून या दोघातली लहान संख्या कुठली आहे 4 म्हणून हे 4 येतील. चला 24चा बरोबर 576 काय 24चा 576चा वर्गमूळ 24 आहे आणि 24चा वर्ग काय 576 बघा. जर आपल्याला क्रॉस चेक साठी बघा 24चा जर वर्ग काढला तुम्ही
तर बघा 576 यायला पाहिजे. येतोय बघा. ट्रिक न करा. 2 गुणिले 4 गुणिले 2 करा. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. ठीक आहे. मग हा 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग 16 आणि एकक स्थान सोडा. हे 16 याच्यात ऍड करा. मग आपला हा 6, हे 7 आणि हे 5, 576 आलं. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर आलेलं आहे. बरोबर. आपलं उत्तर करेक्ट आलेलं आहे. चला, आपलं उत्तर करेक्ट आलेलं आहे. चला, आपलं उत्तर करेक्ट आलेलं आहे. ठीक आहे. चला, आता पुढचं बघा. पुढचं अजून एक एक्झाम्पल घेतलं की समजून जाईल तुम्हाला. बघा, पुढचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. बघा, आता मी अजून एक एक्झाम्पल घेतोय आणि हे तुम्हाला दाखवतो. वर्ग आपल्याला महत्वाचे आहेत. आपण काय करूया, वर्ग दाखवतो. मी पुढचं पेजवर घेतोय. ठीक आहे. बघा, आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. 1521 घ्या. 1521 हा वर्ग बघ कोणाचा चला वर्गमूळ काढा. 1521 चा वर्गमूळ किती? 1521 चा वर्गमूळ किती मी सांगू का? थांबा, मी सांगतो. आता सगळ्यांना कळलं पाहिजे ना. थोडस थांबा, तुम्हालाच विचारणार आहे. ठीक आहे. तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे. 39 ओके. बघा आपण काय केलंय इथे लक्षात असू द्या. आता हे 2 शेवटचे अंक आहेत, त्याला अंडरलाईन करूया. बरोबर. मग आता 1 हा कोणाकोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी येतो रे? 1 हा कोणाकोणाच्या एकक स्थानी येतो? 1च्या आणि 9च्या. ठीक आहे. म्हणून इथे लिहितो 1 आणि इथे लिहितो मी 9. आता हे 15 जे आहे ना बाळांनो, हे 15 जो आहे कोणाच्या दोघांच्या मध्ये येतो रे? कोणाच्या बिटवीन येतो? 9 आणि 16च्या मध्ये येतो. बरोबर. मग छोटा अंक कोण आहे इथं? 6 सॉरी 3 आणि इथं 3 आहे. छोटा अंक घ्यायचा. मग मी इथे 3 लिहिलं बाळांनो. 3च्या समोर कोण असतो? 4 आणि या दोघांचा गुणाकार 3 चोक 12. बरोबर. आता हे 12 जे आहे, 12 पेक्षा 15 मोठा आहे का छोटा आहे बाळांनो? 15 मोठा आहे. 15 बरोबर. मोठा आहे म्हणून ही मोठी संख्या घ्यायची आणि हे लावून टाकायचे. याच्या समोर झालं का? बघा 39 येतोय. 1521 चा वर्गमूळ 39 येतोय. बघा क्रॉस चेक करूया आपण. 39 चा वर्ग काढा. 3 गुणिले 9 गुणिले 2 बरोबर. 9 त्रिक 27 आणि 27 दोन्ही किती रे? चला चॅट बॉक्स मध्ये टाका. 27 दोन्ही किती? चला 9 त्रिक 27 आणि 27 दोन्ही 54. बरोबर. 54. मग करा 3चा वर्ग 9 आणि 9चा वर्ग 81 आणि हे 54 आहे. एकक स्थान सोडा आणि हे 54 याच्यात ऍड करा. म्हणजे हा 1, 8 आणि 4 12ला 2, हातचाला 1. बरोबर. 9 1 10, 5 15 म्हणजे 1521. हे 1521 म्हणजे आपण आन्सर आपलं काय करेक्ट आलेलं आहे. बरोबर. करेक्ट आलेलं आहे. चला पुढचं बघूया. आता 3-4 एक्झाम्पल घेतोय, त्याच्यानंतर तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. बाकीचे तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे. बघा हा समर्थ पुढचं तुला सांगायचं. पुढचं समर्थ पुढचे क्वेश्चन तुला सांगायचे. 42 4225 म्हणजे 4225 चा वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढा. चला काढा बरं. आता काय करायचं? सिंपल सेम स्टेप सेम वापरायचं. 25 झालं. ठीक आहे. 5 आता मला सांगा. आता इथं थोडस तुम्हाला कन्फ्युजन वाटतंय, कारण एकक स्थानी 5 हे काय करायचं इथं? जर 5 आहे इथे एकक स्थानी हे 2 संख्या पकडा आणि ह्या एकक स्थानी 5 कोणाकोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 5 येतो रे? फक्त आणि फक्त 5च्याच येतोय बाळांनो. म्हणून दोन्हीकडे आपण इथं पण 5 लिहूया आणि इथं पण 5 लिहूया. काही हरकत नाही. ठीक आहे. चला 5 लिहिलं. मग आता हे तर आपल्याला सोडून द्या. ह्याचं काम झालं. आता 42 आहे. 42 कोणाच्या दोघांच्या मध्ये येतो चेक करू. ठीक आहे. 42 कोणाच्या दोघांच्या मध्ये येतोय चेक करू. बघा आता कोणाकोणाच्या दोघांच्या मध्ये येतो 42 चेक करूया आपण. मला सांगायचं आहे 42 कोणाच्या ह्या दोघांच्या मध्ये येतो का रे? बरोबर. 36 आणि 49च्या मध्ये येतो म्हणजे 6. छोटा घ्यायचा लागेल आपल्याला. तर 6 पकडू. आता इथं मी 6 लिहितो. बघा बाळा इथं काय करतो मी 6 लिहितो. 6 6च्या समोर कोण असते?
7 म्हणजे या दोघांचा गुणाकार sin 7 42 म्हणजे हे इक्वल झाले बाळांनो. इक्वल झाले तर मग कुठलीही संख्या वापरू शकतो तुम्ही. 5 वापरूया. इक्वल असेल तर आपण काय करायचं, सिंपल सिंपल मोठी संख्या वापरायची. म्हणजे मोठी संख्या कोण आहे, 5. सिंपल वापरून टाका 5. तुमचं उत्तर चला कळालं का, 5 वापरून टाका. डायरेक्ट मोठी संख्या वापरायची. इक्वल आलं म्हणजे बरोबर जर आलं तर मोठी संख्या वापरा. मग 5 दोन्हीकडे डायरेक्ट कुठली वापरू शकता. मग 5 लिहा. 65 चा तुमचा काय आहे, 65 वर्गमूळ. 4200 चा वर्गमूळ किती आहे, 65. आणि 65 चा वर्ग काढून बघा बरं, 4225 यायला पाहिजे ना. येतोय बघा. 6 गुणिले 5 गुणिले 2 बरोबर. 6 पंचे 30, 30 दोन्ही 60 बरोबर. नंतर आपण काय करतो, 6 चा वर्ग 36 आणि 5 चा वर्ग 25 आणि इथं प्लस लिहा आणि हे 60 ऍड करा. आणि हे 5 हे 2 6 6 12 ला 2 हातचाला 1 3 1 4 बघा 4225. चला आलं. चला रे आलं का, चला कळालं. हा चला ओके. आता बघा, आता पुढचं अजून एक एक्झाम्पल. ठीक आहे, इथं सॉल्व करूया आपण पटापट पटापट. 4 एक्झाम्पल सांगणार आहे बोलले, किती 4. चला 1444 म्हणजे 1444 चा वर्गमूळ. वर्गमूळ काढा. चला बरं. युगेंद्र 12. अरे 144 चा युगेंद्र. काय काय चुकलं की 144 हा 12चा आहे. ओके रुद्र, तुझं डोकं लाव, डोक्याचा वापर कर. आता काय करायचं, हे 2 अंक अंडरलाईन करायचे. एकक स्थान कोण आहे, 4. मग 4 कोणाकोणाच्या वर्गात येतोय, एक 8च्या एकक स्थानी आणि 2च्या, म्हणून 2 आणि 8 इथे लिहितोय. बघ 2 इथे लिहिता आणि 8 इथे लिहिला. ठीक आहे. मग काय चेक करायचं, हे जे 14 आहे का, 14 तुझ्या डोळ्याला दिसते का, हे जे 14 आहे कोणाच्या दोघांच्या मध्ये येतोय, 3 आणि 15च्या मध्ये येतोय 14. म्हणून हा 3 हा छोटा अंक घ्यायचा. 3 मोठा आहे का, 4 मोठा आहे, 4 मोठा आहे. म्हणून 4 घ्यायचं नाहीये, 3 घ्यायचा, छोटा अंक घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून मी इथं लिहिला 3. मग 3च्या समोर कोण असते रे बाळा, 4. म्हणजे 3 चोक 12. ठीक आहे. मग आता हे 12 जो आहे 14 पेक्षा मोठा आहे का छोटा आहे रे, सॉरी 12 मोठा आहे का 14, 14 मोठा आहे. म्हणून हा काय करायची, मोठा अंक इथे घ्यायचा. ठीक आहे. आणि जर इथे जर 11 असला असतं बाळ आपण 2 घेतला असत. ठीक आहे, सिंपल. 38चा बघ वर्गमूळ काढून बघ, तुझं उत्तर येऊन जाईल. बघ 38चा वर्गमूळ 3 गुणिले 8 गुणिले 2 कर. 8 त्रिक 24, 24 दोन्ही 48 आणि 3चा वर्ग 8चा वर्ग, 3चा वर्ग 9, 8चा वर्ग 64 प्लस हे 48 काय कर याच्यात ऍड कर. ठीक आहे. आणि 8 आणि 6 14 हातचा 1 आणि 10 9 1 10 आणि 1 14. कळालं. चला सगळ्यांना सिंपल आहे, सिंपल आहे का नाही ट्रिक. चला बोला, कुणा कुणाला कळालं नाही, अजूनही कुणाला कळालं नाही. चला रुद्र कळालं का, रुद्र बघा अजून एक एक्झाम्पल सांगतोय. जर तुम्हाला अशी सिच्युएशन आली तर कन्फ्युज व्हाल. ओके ठीक आहे. बघा ठीक आहे. आता काय करणार, एक कन्फ्युज व्हायसारखं आहे तुम्हाला. ओके ठीक आहे. आता एक बघा 676, हे थोडस कन्फ्युजन वाटेल तुम्हाला, पण थोडस काढा बरं, कोण कोण काढेल याचा वर्गमूळ. ओके रुद्र काहीतरी म्हणतो, थांब रुद्र बाळा. चला कन्फ्युजन काहीच नाही बघा. ओके रुद्रला करेल मी अनम्यूट. हा रुद्र बोल रे. रुद्र हॅलो सर. हा बोल. सर मी लिहून घेत आहे, थोडं सावकाश सांगा. अरे स्क्रीनशॉट मारून मार, 3 बोट अशी वरून वड.
वेळ आपल्याला जास्त गणित घ्यायची येतं. ठीक आहे, चल लिहून घे, तरी पण लिहून घे. चल, लिहिणं महत्वाचं आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून नंतर पण लिहू शकतो किंवा आता लिहिणं पण महत्वाचं आहे. राधिका का लेट येते रे तू? चला स्टार्ट करूया आता. आता काय करायचं, या 2 अंकाला अंडरलाईन करायचं. 6 कोणाकोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी येतो? 6 6 36 6 येतोय. नंतर बघा, हे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला ताण नको डोक्याला, थोडा पण ताण देणार नाही तुमच्या डोक्याला. ठीक आहे, बघा 6 6 36 नंतर 6 कुठे येतो रे? 6 16च्या म्हणजे 4 4चा वर्ग 16 म्हणजे इथे 4 लिहितोय. ठीक आहे, मग आता हे 6 कोणाच्या दोघांच्या मध्ये येतो? 4 आणि 9च्या मध्ये येतो का? येतो. मग त्याचा छोटा अंक पहिले घ्या, 2. 2च्या समोर कोण असणार आहे? 2च्या समोर कोण? 3. 2च्या समोर 3. मग हे झालं 3 दोन्ही 6. मग आता हे 6 हे 6 काय झालं? 6 पेक्षा 6 म्हणजे बरोबर इक्वल आहेत. बरोबर, आता इथे इक्वल आहेत म्हणजे बरोबर आहेत. मग त्यावेळेस काय करायचं? इक्वल असेल ना, मोठा अंक घेऊन टाकायचा. 26चा झाला. इक्वल असेल तर मोठा अंक घ्यायचा. इक्वल असेल तर मोठा अंक घ्यायचा. चला परत सांगतो, इक्वल असेल तर मोठा अंक घ्या. काय म्हटलं? जर इक्वल असेल तर मोठा अंक घ्या. कळलं? चला, इक्वल असेल तर मोठा अंक घ्या. चल, कळालं. आता पुढे जाऊया. आता कोण सॉल्व्ह करेल? ठीक आहे, ओके. चल, आता कन्फ्युजन नाही राहणार. ठीक आहे, कोणालाच कन्फ्युजन नसणार आहे. चल, आता कोण काढेल बघूया. आता कोण काढेल? 169चा वर्ग. हे एकदम सोपं आहे. सोपं आहे का नाही रे? चला चला, वर्गमूळ काढायचं. 169चा वर्गमूळ आणि कोण? आता हे मी सिंपल एक बार सांगतोय, या दोघाला अंडरलाईन केली. 9 आहे, कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी येतो? मग चेक करा. 7च्या येतो आणि 3च्या येतो. 9 बरोबर एकक स्थानी आला. बघा हो, इथं दिसते का? 7 ती 7 बघा, इथं 9 7 7 49 एकक स्थानी आणि या 3च्या पण एकक स्थानी. बरोबर, म्हणून मी काय केलं इथं, कोणाकोणाचे आलं? 3 आणि 7. ठीक आहे, आता आता तो एक राहिला बाळांनो. एक कोणाच्या दोघांच्या मध्ये येतो? एक तर आहे, इथं एक आहे की म्हणजे 1च्या वर्गात, मग 1 लिहून टाका. किंवा ह्या दोघांच्या मध्ये येतो. बरोबर घ्या, 1च्या वर्गात. चला 1 लिहा, डायरेक्ट काय करू? 1. 1च्या समोर कोण आहे? 1 गुणिले 2 म्हणजे किती झालं? 2. आता हा मोठा आहे का छोटा आहे? 2 पेक्षा 1 छोटा आहे, म्हणून हा छोटा अंक घेतला म्हणजे 13चा 169चा वर्गमूळ 13. ठीक आहे, चला आता हे समर्थ सांगणार आहे मला. समर्थ किंवा शुभ्रा कोणी बी सांगू शकतो, किंवा राधिका पण सांगेल. कोण सांगणार? चला, शुभ्रा म्हणते. चला, मला समर्थ प्लीज प्लीज म्हणतोय ना, त्याच्यामुळे समर्थला मी चान्स देतोय, कारण तो प्लीज प्लीज करतोय खूप. समर्थ आहे का गेला? ओके, हा समर्थ बोल रे. हॅलो सर. हा सर, आता आपल्याला 5329चा वर्गमूळ काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस वरले 29 हा अंक आहे. तर ते बघा, असं हे बघायचंय की ते कोणाच्या एकक स्थानी येतात. तर तो आता बघ, तिथं काय करायचं. आता हे 2 प्लेस आपण आता 2 हे पकडलं, युनिट प्लेस आणि हा काय झाला? टेन्स प्लेस. हा 10 प्लेस. बरोबर, बघ युनिट प्लेस आणि 10 प्लेस. बरोबर, हे एक आता 29 आहे ना बाळा. 29चा आहे जो एकक स्थानचा अंक किती आहे? 9 आहे. मग आता हे 9 जो आहे कोणाकोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी येतो. काय करायचं? परत बोल, काय म्हणलं? आपल्याला शोधायचं आहे की हा 9 कोणाच्या एकक स्थानी येतो. ओके, शोध बरं मग याच्यात. सर, 9 3च्या आणि 7च्या एकक स्थानी येतो. वर्गाच्या बरोबर. एकक स्थानी. ओके, इथं पण एकक स्थानी आहे म्हणजे 3 आणि 7 इथे लिहितो बघ समर्थ. बरोबर, 3 आणि 7. हो, आता आपल्याला 5 हा
कोणत्या वर्गाच्या मध्ये येतो म्हणजे तो अंक कोणत्या वर्गाच्या समर मध्ये समर समर आता हे दोघं आहेत ना बाळा, हे दोघं आता आपलं संपला, यांचा संबंध संपला आपला. आता हे दोघं राहिलेत बाळा, हो हे दोघं. मग हे किती झाले? 53, 53. सर आणि जो 53 कोणाच्या दोघांच्या मध्ये येईल? 49 and 64 च्या आणि मध्ये येतो. 64 मध्ये. बरोबर. म्हणून याच्यातला आपण छोटा 7 घेऊया, छोटा घ्यायचा. बरोबर. 7 आणि 7 मोठा मग 7 गुणिले 8 करायचं. बरोबर. मग 7 गुणिले 8 56 येतं. बरोबर. 7 8 जा 56. मग हा 53 मोठा की 56 हे बघायचं. बरोबर. मग 56 मग पेक्षा ग्रेटर 53 छोटा आहे म्हणून आपण 3 छोटा अंक घ्यायचा म्हणजे 3 म्हणजे आपला आन्सर 73 आहे. ओके ओके, म्हणजे बरोबर. म्हणजे 56 पेक्षा हा 53 लहान आहे म्हणून हा लहान अंक वापरला आपण. कळालं? हो सर. चला, सगळ्यांना कळालं? चला, शुभ्रा सांगणार आहे आता पुढचं बघा. समर्थला थोडस कन्फ्युज झाला. समोर तरी पण कन्फ्युज झाला बरं का. पटपट सांगशील वाटलं. जसं की रेग्युलर सांगतोय तसं सांगितलं नाही. ठीक आहे, चला छान, तरी पण छान. बघा आता आपण चेक करूया. 5329 हा 73चा वर्ग आहे का? बरोबर. तर आपण 5329 वर्गमूळ 73 आहे. मग आपण 73चा वर्ग काढून बघूया, चेक करूया. बघा, 7 गुणिले 3 गुणिले 2 ट्रिक शिकलो आपण. 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42. बरोबर. नंतर आपण 7चा वर्ग आणि 9चा वर्ग. 7 7 49, सॉरी 3चा वर्ग 9. ठीक आहे, युनिट प्लेस सोडा आणि हा 42 ऍड करा. देन फायनल आन्सर तुमचं झालेला आहे. ठीक आहे, चला 9 3 सॉरी 9 4 13 आणि हातचाला 1 आणि 4 आणि 1 5 म्हणजे 5329 तुमचं उत्तर आलं. म्हणजे आपलं करेक्ट आहे. आपण काय केली? पडताळणी केली. बरोबर. आपण क्रॉस व्हेरीफाय केलं तर आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ओके, चला आता बघा, आता काय करूया आपण पुढचं एक्झाम्पल. आता मला एकदम छान पद्धतीने कोण सांगणार बघूया. चल, कोण सांगते बघू. कोण सांगेल रे? आता मी थोडस अवघड देणार, थोडस अवघड. अवघड म्हणजे तुम्हाला इझीच आहे, तुमच्यासाठी खूप इझी आहे, अवघड नाहीये तुमच्यासाठी. चला, 3844 चा वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढा. चला काढा, पटापट काढा. रुद्र बिरादार मी म्हणतोय. ओके, चला रुद्र बिरादार मी म्हणतोय. आता कोणाला रे एवढं लेट? हा, अनन्या समजते. हा, युगेंद्रा, प्रज्ञा, त्याच्यानंतर समर्थ, आदित्य वारी. ठीक आहे, श्रावणी बेदारे. ओके, श्रावणी कळते का? श्रावणी, चला, कळणं महत्वाचं आहे. चला, कोण सांग? 58चा आहे. ओके, ठीक आहे. बघा, 58 वाले तुमचं डोकं जागेला नाही तरी चुका करताय तुम्ही. परत सांगतो. चला, कोण सांगा? परत सांगतो बघा. आता बघा, एकदम छान रीते अजून परत सांगतोय. बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे अजून. ठीक आहे, कारण 58 काढलं म्हणजे 96 कन्फ्युज आहे. आता हे 2 अंक शेवटचे पकडा बाळांनो. आणि जो या अंकित झाला हा 44 झाला. बरोबर. 44च्या एकक स्थानी 44च्या एकक स्थानी 44 एकक स्थानी कोण आहे? 4 आहे. मग 4 कोणाकोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी आहे? चेक करा. 4 8च्या आणि 4 2च्या. म्हणजे मी ते लिहितो 2 आणि मी ते लिहिलं 8, म्हणजे 2 आणि 4च्या एकक स्थानी आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं? हे जे 38 आहे बाळांनो, हे कोणाच्या वर्ग संख्येच्या मध्ये येतो 38. मग 38 हा 36 आणि 49च्या मध्ये येतोय. म्हणजे हा 6 आपण छोटा अंक घ्यायचा. 6 त्या दोघांपैकी 6 छोटा अंक घ्या. 6च्या समोर कोण असतो? 7. मग हे 6 7 42 झालं बाळांनो. मग आता हे 42 पेक्षा हे लहान आहे का मोठं आहे? 42 पेक्षा 38 लहान आहे, म्हणून लहान अंक घ्या. म्हणजे 62 तुमचा बघा वर्ग 3844 आहे.
म्हणजे 3844चा वर्गमूळ किती आहे तुमचा 62 आहे. बघा किती जणांनी चुकवलं. बघा तुमचं लक्षच नाहीये. परत सांगतोय, अजून समजलं नसेल तर 10 वेळेस विचारा, काही हरकत नाही. ठीक आहे, आन्सर तुमचं अजून नाही आलं. ठीक आहे, 52 कसं काढलं बघा तुम्ही. सिंपल मी सांगतो परत, आता ऐका. परत मी दुसरं एक्झाम्पल घेतोय, मग तुम्हाला अजून कळेल. ठीक आहे, बघा आपण काय आता क्रॉस व्हेरीफाय करू. बघा 62चा वर्ग. ठीक आहे, बघा स्क्वेअर केला तर बघा आता, तर 6 इंटू 2 इंटू 2 बरोबर 6 2 जा 12 आणि 12 2 जा 24 बरोबर. चला मग नंतर आपण काय करतो, 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग 4 आणि प्लस करतोय. प्लस करून हे ऍड करतोय आपण, याच्यात ऍड करूया. ठीक आहे, नंतर इथं 4 इथं 4 आणि इथं 8 आणि इथं 3 म्हणजे 3844 बरोबर 62चा. बघा आता मी एक एक्झाम्पल देतोय, ते एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे. ठीक आहे, आता परत मी एक सांगतोय, अजून एक एक्झाम्पल सांगतोय. चला बघूया आता अजून एक एक्झाम्पल सांगतोय. चला आता चेक करू. ठीक आहे, अनम्यूट. ओके समर्थ, ओके थांब एक मिनिट. हा एवढा एक्झाम्पल सांगतोय, तुला अनम्यूट करतो. ठीक आहे, 2704चा वर्गमूळ स्क्वेअर रूट काढा. चला वर्गमूळ फाइंड आउट स्क्वेअर रूट. चला चला वर्गमूळ काढा. चला काढा. आता कसं काढणार, सिंपल. शेवटचे 2 अंक घ्या आणि समोरचे जेवढे अंक आहेत तेवढे अंक हे वापरायचे. पहिले शेवटचे 2 अंक घेतल्यास आपल्याला कळालं की एकक स्थानी 4 आहे. मग म्हणून आपण काय करायचं, कोणाकोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 आहे. मग आता इथं 8च्या वर्गात 4 आहे, नंतर 2च्या वर्गात 4 आहे एकक स्थानी, म्हणून लिहिलं मी इथं 2, म्हणून लिहिलं मी इथं 8. ठीक आहे, 2 आणि 8 लिहिलं, हे तर सर्वांना कळालं असेल बरोबर. मग आपण जे 27 आहे ना, हे जे आहे 27 हे कोणाच्या दोघांच्या मध्ये येतो चेक करा. कोणाच्या दोघांच्या मध्ये येतोय 27 चेक करा. बघा 25 आणि 36च्या दोघांच्या मध्ये येतोय बरोबर. 27 25 26 27 या दोघांच्या मध्ये येतोय ना. मग छोटा कोण आहे, 5 आहे का, या दोघांच्या मध्ये येतो 5च्या वर्गात आणि 6च्या वर्गात. मग छोटा कोण आहे, 5 आहे, म्हणून 5 घेतला आपण इथं. मग 5च्या समोर कोण येतो, 6. मग 5 किती होतात, 30 बाळांनो. मग चेक करा 30 पेक्षा 27 लहान आहे का मोठा आहे, लहान आहे का मोठा आहे, लहान आहे. म्हणून याच्यात दोघांपैकी लहान कोण आहे, 2 आहे का 8 आहे, 2 आहे. म्हणून हे झालं तुमचं फायनल उत्तर 52. 2704चा वर्गमूळ किती आहे, 52. ठीक आहे, चला कळालं का. अजून पण बाउन्स चाललंय, अजून पण डोकं चालत नाही कोणाचं आहे का असं कोणी. बघा 52चा आपण काय करूया, वर्ग काढूया. अजूनही डोकं काम करत नाही कोणाचं, सांगा बरं. बघा आता 5 गुणिले 2 गुणिले 2 करा. 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20 बरोबर. मग काय करा, 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4, 0 4 लिहा बरोबर. त्याच्यानंतर आपण काय करतो, एकक स्थान सोडतो आणि हे जे 20 आहे तिथे ऍड करतो. मग आपण ऍडिशन केली. ऍडिशन केल्यावर तुमचं उत्तर काय येते बघा. हे झाले 4, हे झाले 0, हे झाले 7 आणि हे झाले 2. 2704 हे तुमचं उत्तर आहे. कळालं सर, कळालं का. आता पुढचं कोण सांगणार, शुभ्रा सांगणार आहे मला पुढचं. ठीक आहे, पुढचं मला शुभ्राने सांगणार आहे. बघू आता शुभ्रा सांगेल का, चेक करू. हा सानवी सांगते, याच्यानंतर सानवी सांगणार, शुभ्रा नंतर सानवी सांगणार. ठीक आहे, चला शुभ्रा नंतर मला सानवी सांगेल. बघूया शुभ्रा नंतर मला सानवी सांगेल. बघू कोण उत्तर बरोबर देईल, चेक करू आपण. ठीक आहे, चला सगळ्यांनी तो पण काढायचा आहे. शुभ्रा नंतर सांगणार आहे, तुमचे उत्तर आल्यानंतर शुभ्रा सांगणार आहे. ठीक आहे, चला
क्वेश्चन 1 तुमच्यासाठी वर्गमूळ काढा. काय करायचं आपल्याला इथं? वर्गमूळ काढा. चला चला कोण काढणार आहे बघू. चला सगळ्यांचं उत्तर बोला. पहिले आपल्याला शेवटच्या 2 अंकांना अंडरलाईन करावी लागेल. ठीक आहे, दोघाला अंडरलाईन केलं आपण. ओके, केलं अंडरलाईन. आपल्याला नंतर हे शोधावं लागेल की कोणत्या अंकाच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतो. इथं शेवटी पण एकक स्थानी 9 आहे, म्हणून आपल्याला पण एकक स्थानी कोणाकोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येते, म्हणून आपण चेक करूया. ठीक आहे, कोणाकोणाच्या आहे बरं? 3च्या आणि 7च्या. बर, 9 कोणाकोणाच्या एकक स्थानी? 7च्या आहे आणि 3च्या एकक स्थानी आहे. ठीक आहे, 9. ओके, म्हणून आपण इथं काय करूया? 3 आणि इथं 7 ना? हो. 3 आणि 7 लिहिलं. ओके, आता पुढं नंतर 13 कोणाकोणाच्या मध्ये आहे ते शोधायचं. चला 13 जे आहे दिसते, कोणाकोणाच्या दोघांच्या मध्ये दिसतोय, चेक करूया आपण. 13 3च्या आणि 4च्या वर्गामध्ये. वर्गामध्ये, म्हणून आपण छोटा घ्यायचा. दोघांच्या मधला कुठला छोटा कोण आहे? 3 आहे. 3 बरोबर, म्हणून काय हो. करूया आपण? 3 घेऊया. बरोबर, पहिले 3 लिहायचा. 3 लिहा. 3च्या समोर 3 गुणिले 4. बर, 3 गुणिले 4 4 बरोबर 12. बरोबर 12. मग 12 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? 12 पेक्षा 13 मोठा आहे. 12 पेक्षा हा 13 मोठा असल्यास मग आपण काय करतो? मोठा अंक घ्यायचा. ओके, म्हणून आपण काय केलं? आता बघा, 12 पेक्षा 13 काय मोठा आहे, म्हणून मोठा अंक घेऊया. म्हणजे हे 7 अंक इथं वापरूया आपण. मग हा झालं तुमचं किती उत्तर इथं? 37. बरोबर, 1369चा वर्गमूळ किती आहे? 1369चा वर्गमूळ आहे 37. एकदम छान सांगितलं बघा. तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे, बर. मला आता कोण सांगणार? आता याचा वर्ग सांगणार आहे मला. 37चा वर्ग मला अनन्य सांगेल. बघूया आता, 37चा मला वर्ग अनन्य सांगेल. अनन्य नाही, सॉरी, सुघोष. ठीक आहे, सुघोष सांगेल. बघूया आता वर्ग सांगायचा 37चा. आपण क्रॉस व्हेरीफाय करतो बाळा. तर आपल्याला सांगायचं आहे, तर मी सुघोषला अनम्यूट करतो. सुघोष कुठे? ओके, सुघोष आता एकदम छान पद्धतीने सांग. हा सुघोष बोल रे, बोल सुघोष. सुघोष, मला कळालं नाही. अरे तुला वर्ग काढायला सांगतोय, काय कळायचं राहिलं? तू सांगितलं होतं ना वर्ग काढ. वर्ग काढा 37चा. चालेल. हा, 3 गुणिले 7 गुणिले 2 करू. ओके, केलं. 7 दुने 14. 7 दुनी 14 आणि 14 दुने 28. 14 दुनी 28. पुढं आता आपण 3चा वर्ग 9. 3चा वर्ग 9 आणि 7चा वर्ग 39. बरोबर. 7 39 का 49? हो, आणि 29. अरे 7चा वर्ग बाळा, 7चा वर्ग 39 का 49? तू 39 सांगितलास. 49. बर, 49. ओके, ठीक आहे, 49 लिहिलं. ठीक आहे, पुढं आणि 28 मायनस करायचे. हे 28 जे आहे ते आपल्याला याच्यात ऍड करावं लागणार आहे. आपल्याला प्लस करावं लागणार बाळा. हे 9 आणि 8 आणि 4 12. 12 चला, 1 9 आणि 1 10 10 आणि 2 2 12. 12. 9 आणि 1 10 10 आणि 2 12. म्हणजे आपलं कुठं चुकलं रे? 13. आपलं काय यायला पाहिजे? 1300 पाहिजे. काय चुकते बघ? आपलं 1369 यायला पाहिजे. बरोबर. चल, आता बघ,
मी तुला सांगतो तुझं चुकलंय काय बघ. आता मी तुला वर्ग कसं काढायचं बघ, तुला सिंपल सांगतो. आता बघ इथं बघ, हे बघ अनन्या तूच सांगशील पुढचा. सुघोष इकडे बघ, समोरचं तू पुढचं तुला सांगायचं. हा बघ लक्षात असू दे काय केलं बघ. हे 37 दिसतंय ते लिहितो बघ. 37चा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग काढायचा बघ. मग काय करतो आपण, या तिघाचा पहिले गुणाकार करतोय, म्हणजे 3 गुणिले 7 गुणिले 2 केलं. बरोबर बरोबर. बघा बघा 3 7 किती होतात बाळा, या दोघांचा गुणाकार केल्यावर 21. बरोबर, 21. 21 गुणिले 2 आहेत ना बाळा, हे 2. मग 21 दोन्ही किती झालं बाळा, 42. बरोबर, 21 44. बोल बरं, 42. बघ बरं, चल कर बरं. 3 गुणिले 7 गुणिले 2 कर, म्हणजे तुझं 42 येते. बरोबर. मग आपण काय करतो, आतमध्ये घरात येत ना, त्याचे वर्ग करतो, म्हणजे 3चा वर्ग 9 आणि हा 7चा वर्ग किती बाळा, 7 7 49. आणि हे जे आहे आपण एक युनिट प्लस सोडतो आणि 42 याच्यात ऍड करतो बाळा. हो. हे 9 9. हे 6, बरोबर, 4 13. आलं का आता, हो 69 आलं का. हो सर. हा म्हणजे काय चुकलं त्याला लक्षात आलं का आता. हो सर, गुणाकार चुकला. सांगितलं आता. हो. आता विसरायचं नाही बघ, आता आपल्याला विसरायचं नाही. कधी जरी गेलं तरी आपल्याला आलंच पाहिजे, आता विसरायचं नाही. आता हे तुला वर्गमूळ कसं काढायचं ते कळालं का. हो सर, ते ना थोडस मला समजलं नाही. हा बरं ठीक आहे, समजलं नाही ना, काही हरकत नाही. आपण परत एक बार सांगतो. हा तूच सांगणार आहे मला, मी आता तुला विचारणार. ठीक आहे, बघ आता पुढचं आपण गणित घेऊया. तुला आता मी तुलाच विचारणार आहे बाळा. ठीक आहे, लक्ष असू दे. आता बघूया, आता तुलाच विचारणार आहे. बघ समजलं नाही ना, ठीक आहे, काही हरकत नाही, मग आपण घेऊया. ठीक आहे, बघ आता आता तुला सांगायचं आहे मला, बघू सांगशील का बघतो आता मी. हा ठीक आहे, मी तुला एक छानपैकी वर्ग देतो, तुलाच सांगायचं. मी काहीच करणार नाही, तूच सांगणार आहे. बघ आता मी काहीच करणार नाही, फक्त तूच सांगणार आहे. बघू बघ बाळा, 7056चा आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ काढायचं. काय करायचं आहे, वर्गमूळ काढा. आपण त्याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये, स्क्वेअर रूट्स. काय म्हणतो, स्क्वेअर रूट. ठीक आहे. मग आता काढ बरं, काय करशील आता मला सांग. आपण शेवटचे 2 आपण याचा ग्रुप काढला या दोघाचा. मग या दोघांच्या एकक स्थानी कोण आहे रे, या 56च्या एकक स्थानी कोण आहे, 6. 6. मग काय करशील, 6 या वर्गाच्या एकक स्थानी 6 कुठं कुठं आहे शोध बरं. 6 16. 16 म्हणजे 4च्या हो. आणि 6 6च्या एकक स्थानी. बरोबर ना. हो. आणि हा म्हणजे 4 आणि 6 इथे लिहू का. हो. हा ठीक आहे, मी 4 आणि 6 लिहिलं. मग आता हे शेवटी काय आले, इथं 2 राहते, 70 झाला अंक, हे 70. हो. हा मग आता 70 बघ बाळा, 70 दोघांच्या मध्ये कुठं दिसतोय 70, या कोणाच्या दोघांच्या, बघा कुठल्या वर्गाच्या दोघांच्या मध्ये दिसतो 70 बघ बरं. 81 आणि 100 नाही, 64 आणि 81च्या मध्ये. म्हणून आपण काय केलं, छोटा कोण आहे 8 आहे ना, 9 मोठा आहे का, छोटा कोण आहे 8 आहे का 9, 8 आहे, म्हणून काय करायचं इथं 8 घ्यायचं. ठीक आहे, मग आता मला सांग 8च्या समोर कोण येणार, 8च्या समोर म्हणजे 8 गुणिले 9 कर, म्हणजे किती झालं 72. बरोबर, 9 8 किती होतात 72. 9 8 जा 72 किंवा 8 9 जा 72. बरोबर, मग आता याच्यापेक्षा 70 मोठा आहे का छोटा आहे रे. 70 छोटा आहे. 72 पेक्षा मोठा आहे. अरे 72 पेक्षा 70 छोटा आहे, म्हणून छोटा अंक घ्यायचा याच्यातला. कळलं का. 4. हो. हा आता मला सांग तू, आता 84चा वर्गमूळ काढ बरं. आता कसं काढशील 84चा वर्गमूळ काढ आता सांग. सॉरी वर्ग काढ, सॉरी वर्ग काढ, वर्ग काढ, वर्ग काढ. हा सांग 8 बरं. गुणिले 4 गुणिले 2. 8 गुणिले 4 गुणिले 2. 8 बरोबर, 8 8 चौक
32 32 32 दोन्ही इथं कर. 64 32 गुणिले 64 64 झालं. मग इथे 64 लिही. मग काय करशील आता? 8चा वर्ग आणि 64 4चा वर्ग वर्ग 16 आणि आणि 64 एकक स्थान सोड. त्याच्यात प्लस करायची 6चा 6 कर बरं. 6चा 6 5चा 5 10 6 आणि 1 7 चल आता कळालं का दोन्ही पण? हो व्यवस्थितरित्या कळालं आता एकदम छान पैकी. हो सर व्यवस्थित सांग. बरोबर. Yes, sir. 6 ने काय केलं 56 चा वर्ग कसा काढायचा? त्या तिघाचा गुणाकार केला 5 गुणिले 6 गुणिले 2. मग यांचा गुणाकार 60 आला आणि 5चा वर्ग इथं 25 केला आणि 6चा वर्ग 36 लिहिला. एकक स्थान सोडून आपण हे 60 याच्यात ऍड केलं. ऍड केल्यानंतर 3136 हे उत्तर तुमचं. म्हणजे आपण क्रॉस व्हेरीफाय केला. वर्गमूळ काढायची ट्रिक कळाली सगळ्यांना. आपण त्याच्या पुढं 3 अंक असेल तर कसं ते उद्या घेऊ. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये. इथपर्यंत सगळ्यांना समजलं?